नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। आनंदाची बातमी जाणून घेण्यापूर्वी जर नेक्स्ट स्टेप अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला लगेच काय करा, सबस्क्राइब करा। विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवरती तुम्हाला सीईटी रिलेटेड ऑल अपडेट येतात बघा। त्यानंतर तुम्ही जर तुमच्या कॉलेजला ॲडमिशन घेताय तर त्यानंतरची तुमची स्कॉलरशिपचे जे काही अपडेट आहे सर्व अपडेट कुठे भेटतात तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती भेटतात। तर मग चॅनलला काय करा, पटकन सबस्क्राइब करा। तर आनंदाची बातमी जाणून घेण्यापूर्वी जर अजून पण व्हिडिओला लाईक केले नसेल तर पटकन काय करा, व्हिडिओला लाईक करा। त्यापूर्वी बघा महाराष्ट्रातील जी मुले बघा त्यांना सर्वात जास्त प्रॉब्लेम येतोय। आमच्या टीमने रिसर्च केले बघा, जो आता 10वीचा रिझल्ट लागला, 10वीची परीक्षा झाली, ओके, त्यानंतर रिझल्टही लागला। ते रिझल्ट लागल्यानंतर एक ॲनालिसिस केले, त्यामध्ये सर्वात जास्त जे मार्क जे मुलांना कमी आले ते इंग्लिशमध्ये आले बघा। त्यानंतर 12वीचा एक्झाम झाला, 12वीच्या एक्झाममध्ये पण मुलांना खूप जास्त कमी आले, मार्क्स कमी आले, ते इंग्लिशमध्ये आले। तर आम्ही काय केले, तुमच्यासाठी एक कोर्स लॉन्च केलाय बघा। त्यानंतर बघा तुम्ही जर ॲडमिशन घेताय, समजा आता तुम्ही जर MBAची सीईटी दिली, BBAची सीईटी दिली, LLBची सीईटी दिली किंवा MST सीईटीचा एक्झाम दिला किंवा BSc नर्सिंगची सीईटी दिली, तरी तुम्हाला काय आली पाहिजे, या ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलता आली पाहिजे, ओके। जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर इंग्लिश बोलता आली, जर तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेताय, जर तुम्ही एकदम फ्लुएंट इंग्लिश बोलताय, तर कॉलेजमध्ये काय असते तुमची एक वेगळ्या प्रकारची काय असते, एक रेप्युटेशन असते, ओके। एक वेगळा काय असतो तुमचा या ठिकाणी एक चांगल्या दुसऱ्यावरती काय पडतो, इम्प्रेशन पडतो बघा। तर ही जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल बघा, तर याची जी फीस आहे फक्त 777 रुपये। 777 रुपयामध्ये काय शिकू शकता तुम्ही, एकदम परफेक्ट इंग्लिश शिकू शकता। जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची, यामध्ये तुम्ही फक्त मात्र 45 दिवसांमध्ये काय शिकू शकता, पूर्ण इंग्लिश शिकू शकता विद्यार्थी मित्रांनो। तर या कोर्सचा जो ड्युरेशन आहे फक्त 45 दिवसाचा आहे। जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेक्स्ट स्टेप अकॅडमी ॲप्लिकेशनची काय दिलेली, लिंक दिलेली, त्या लिंकवरून तुम्ही काय करू शकता, ॲप्लिकेशनला डाउनलोड करू शकता आणि मात्र 777 रुपयामध्ये काय करू शकता, इंग्लिश चांगल्या पद्धतीने शिकू शकता, ते पण 45 दिवसाच्या अगोदर। बघा हा अकॅडमिक इयर सुरू होतोय आता 25-26ला तुम्ही ॲडमिशन घेताय, ओके। तर त्या अकॅडमिक इयरला जर तुम्ही ॲडमिशन घेताय चांगल्या कॉलेजला, जर तिथं जर तुम्हाला चांगलं इम्प्रेशन बनवायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला हा कोर्स घेणं अनिवार्य आहे विद्यार्थी मित्रांनो, ओके। जर तुम्ही अजून पण नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर पटकन काय करा, ॲप्लिकेशनला डाउनलोड करा आणि स्टार्ट करून द्या मित्रांनो। आता बघूया आपण MST सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी काय आनंदाची बातमी, ओके। बघा आपण आलो या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती, www.mahacet.org च्या ऑफिशियल पोर्टलवरती। आणि इथे येऊन तुम्ही थोडं जरी स्क्रोल करताय तर तुम्हाला या ठिकाणी काय दिसेल, एक नवीन नोटीस दिसेल बघा। आता काय दिलं या नवीन नोटीसमध्ये जाणून घेण्यापूर्वी जर अजून पण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल विद्यार्थी मित्रांनो, तर पटकन काय करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बघा या नोटीसमध्ये काय दिले, ती आन्सर की काय केले जाणार, या ठिकाणी तुमचा क्वेश्चन पेपर आन्सर कीला डिस्प्ले केले जाणार आहे। आणि तुम्हाला त्या प्रश्नांमध्ये जर काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, PCB करताय हा, तर ही कधीपासून तर कधीपर्यंत घ्यायचंय तुम्हाला ऑब्जेक्शन, जर तुम्हाला काही प्रश्नांमध्ये घ्यायचे तर 19/5/2025 ते 21/5/2025 पर्यंत काय घेऊ शकता तुम्ही, क्वेश्चन मध्ये ऑब्जेक्शन घेऊ शकता, ओके। आणि या ठिकाणी चेक करू शकता आता तुम्हाला तुम्ही जो एक्झाम दिलाय त्या एक्झाम मध्ये तुम्हाला किती मार्क्स आले। या ठिकाणी तुमचं डिस्प्ले केले जाणारे क्वेश्चन पेपर आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट आणि त्याच्यानंतर करेक्ट आन्सर की, ओके। जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाबद्दल जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर यासाठी काय लागणार, तुम्हाला 1000 रुपये फीस लागणार आहे बघा। आणि ही जी फीस असणार आहे नॉन रिफंडेबल असणार आहे। आणि जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचंय बघा, तर तुम्ही कुठून घेऊ शकता, जो कॅन्डिडेटचा जो हे असतो बघा तुमचा जो लॉग इन ID, तिथून जाऊन तुम्ही काय करू शकता, ग्रेव्हियन्सेससाठी काय करू शकता, अप्लाय करू शकता विद्यार्थी मित्रांनो, ओके। त्यानंतर यासाठी जर तुम्ही एखाद्या क्वेश्चनवरती जर ऑब्जेक्शन घेताय तर त्यासाठी काय भेटणार तुम्हाला, यामध्ये एक ट्रॅकिंग फॅसिलिटी अवेलेबल करून दिली जाणार आहे बघा कॅन्डिडेटच्या लॉग इन मध्ये। तर हे फक्त बघा आता PCB ग्रुपसाठी दिले, PCMचा अजून काही अपडेट नाही आले विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत